पत्रात आपले स्वागत आहे। आता पहा ठळक घडामोडी। शिवसेना धुळे जिल्ह्यातर्फे पुरातन महादेव मंदिराच्या परिसराचे बांधकाम तोडण्यास विरोध केल्याप्रकरणी आज सकाळी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून भव्य मोर्चा निघून एसपींना दिले निवेदन। आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र। शिवसेना धुळे जिल्ह्यातर्फे आज दिनांक 6/4/18 रोजी दुपारी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मनोहर टॉकीज समोरून पुरातन महादेव मंदिर परिसर बांधकाम तोडण्याचा विरोध केल्याप्रकरणी शिवसेना संपर्क प्रमुख व महिला संपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वानुसार भव्य असा मोर्चा काढून माननीय एसपी एम रामकुमार साहेब यांना दिले निवेदन। जुने धुळे भागातील पांझरा नदीच्या पूर्व दिशेच्या किनाऱ्यावर पुरातन महाकालेश्वर महादेवाचे मंदिर व लिंगायत समाजाची भिंत बांधकाम विभागाचे अधिकारी व माननीय आमदार अनिल अण्णा घोटे यांनी पाडल्यामुळे शिवसेना प्रमुख हिलाल अण्णा माळी व इतर शिवसेनेचे प्रमुख व पदाधिकारी यांनी भव्य असा मोर्चा काढून माननीय एसपींना निवेदन देऊन सांगितले, जे काही 307चे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी संपर्क प्रमुख के.व्ही. नाईक, महिला संपर्क प्रमुख सौ प्रियंका घाणेकर, प्राध्यापक शरद पाटील, अतुल सोनवणे, भगवान बापूजी करंकाळ, सतीश तात्या महाले, हेमंत साळुंके, बापूदादा शार्दूल, भूपेंद्र लहामगे, महेश मिस्त्री, संजय गुजराती, राजेंद्र पाटील, कैलास पाटील, भूपेश शहा, हिम्मत महाजन, सुनील बैसाने, पंकज गोरे, डॉक्टर सुशील महाजन, नरेंद्र अहिरे, वैशाली लहामगे, कविताताई क्षीरसागर आदी शिवसैनिक या मोर्चाला उपस्थित होते। सारखा विचार माननीय खासदार महोदयांचा आणि माननीय पालकमंत्री महोदयांचा आपल्याला भेटून येणार होता, त्या संबंधात काही करणार होती। साहेब, दुसरी विनंती अशी, जेव्हा आपण पदभार घेतला होता, आपण दोघंही होते, कलेक्टर साहेब होते, तेव्हा शांतता कमिटीमध्ये हाच प्रश्न उपस्थित केला की 5 वर्षामध्ये डझनभर IPS आयुक्तांच्या बदल्या होत्या, हे सगळं। आणि त्यावेळेसही मी तुम्हाला विनंती केली होती धुळेकर नागरिकांच्या वतीने की तुम्ही शांतता कमिटीची मीटिंग बोलवता, आम्हाला सबुरीचे शांततेचे सल्ले देतात, त्या माध्यमातून आम्ही वागतोय तेही आपल्याला दिसतं। पण हा आमदार काय होतो, रात्री बेरात्री डायरेक्ट प्रार्थनास्थळ, विद्या मंदिर हे तोडायचे, संस्था चालकांना धमक्या देणे, हा कुठला प्रकार? स्वामीनारायण मंदिरचं बी असंच प्रश्नाची गोष्ट आम्ही तुमचे जे त्या दिवशी पण म्हणजे तर त्यामधलं तुमचं म्हणणं होतं हे म्हणजे खोटे गुन्हे दाखल झालेला आहे, तर त्यामधलं तुमचे सत्य पडताळणी झाली पाहिजे, बरोबर? आता जे काही तुम्ही आता तर मला दाखवणार होते, असं जे काही तुमच्याकडे जे पुरावा म्हणा म्हणजे त्यामधलं एक हिलाल माळींचा मुलगा जो आहे तो त्या दिवशी इकडे नव्हता, असं जे काही तुमच्याकडे जे कागदपत्र आहे किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स असेल किंवा काहीतरी एक पुरावा म्हणून असेल ते आमच्याकडे भेटचे, बरोबर आहे? तर ही गुन्हा दाखल झाला 31 तारखेला, बरोबर आहे? तर त्यामधलं किती लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे? 101 लोक असा, तर किती जणांच्या विरुद्ध कारवाई झालेला आहे? तपास अंमलदार कोण आहे? तपास अंमलदार पाटील म्हणून आहे। तर जे काही तुमची माहिती आहे, जे काही तुमच्याकडे जे आहे ते जे तपास अंमलदार आहे त्याचे, बरोबर आहे?
तर आम्ही यामधलं कुठलाही दबावाखाली बळी न पडता एकदम सत्य सरळ काम वस्तुस्थिती करू. घ्यायची. बरोबर, सत्य वस्तुस्थिती आहे त्यांच्या माध्यमाची निघणार आहे त्याबद्दल कुठलाही शंका पोलीस कॉन्स्टेबल त्याच्यावर सुद्धा गुन्हा ते कितपत वाटतंय का त्याचा एक उपाय आपण विचार त्याच्या करा. कार्यकर्त्याशी कधीतरी त्यांचा वाद झाला होता, तो सूट त्यांनी खोट्या गुन्ह्यात आणि कसं आहे नाव टाकून त्यांना तुला आठवतच नाही. हिरालाल माळी हे त्यांचे राजकीय स्पर्धक ठरू शकतात या कैलास पाटीलला काही संबंध नाही. आपल्या डिपार्टमेंटला पण तसं खोटे नाटे वाटतं. दाखल करून त्याला तरी नेहमी आम्ही आत्महत्या करतो. राजकीय ज्यावेळेला- किती आमच्यावर जरी समीकरण आली तरी पक्ष ठरवणार कोणाला उमेदवारी द्यायची तरी त्यांना ती एक भीती वाटते. चौघे साहेबांना आम्ही निवेदन दिलं त्यावेळेस आपण काय बोललो की बाबा तुम्हाला नोंदवायचं असेल आम्ही तो पण गुन्हा नोंदवून तक्रार घेणं आमचं कर्तव्य जेवढं आम्ही तेव्हा काय बोललो साहेब की आम्हाला खोटं नाटक काहीच करायचं नाही सत्य असेल आमदारांचं तेव्हा जरूर आहे. आम्ही खोटं म्हणत नाही, नाही प्रतिक्रिया खोटं त्यांचा आम्हाला मान करायचं राखला नाही. पाहिजे. पण खोटे नाटकामुळे राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल करून उपयोगच आणि काय आमची अपेक्षा पोलिसांकडनंहीच आहे सर यावेळेला. जिल्हा प्रमुखांवर संकट आहे, संकटामध्ये आपण सगळे आले. ना कद बड़ा ना पद बड़ा, ना कद बड़ा ना पद बड़ा, संकट में जो खड़ा वो सबसे बड़ा. तुम्ही सगळे मोठे, आमच्यासाठी तुम्ही सगळे मोठे, सेनेसाठी सगळे मोठे, अण्णांसाठी तुम्ही सगळे मोठे. सार्वजनिक बांधकाम रात्री सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, रात्री मी पोस्टमॉर्टम 6 वाजेनंतर होत नाही. अनिल गोटे सारखा नेता मेला तरी त्याला 6 वाजेनंतर त्याचा PM होणारच नाही. आणि रात्री अतिक्रमण सुद्धा काढत नाही. रात्री काय जातो रे तू 12 वाजेला? रात्री जातो काय खोदतो, काय काढतो, साला धन शोधतो का काय शोधतो? किती केसेस होऊ राहिल्या धन काढताना. आणि यांनी तर नकली स्टॅम्प करून करून एवढं धन गोळा केलंय. साहेबांच्या नेतृत्वाखाली, आपल्या संपर्क नेते आणि ताईंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे. उद्धव साहेबांनी सांगितलं आमचा जिल्हा प्रमुख असो, आमचा शिवसैनिक असो, तो एकटा नाही, आम्ही त्यांच्या सोबत आहे. म्हणून नेते मंडळ इकडे आलेले आहे, त्यांचं स्वागत. रात्री खोदकाम करतो. सार्वजनिक बांधकामचे लोक आहे का तुझ्याकडे? जे पोलीस आमच्या बरोबर मोर्चाला आलेले पोलीस लोक कुठे? आणि पोलिसांवर एक कॉन्स्टेबलवर केस केली त्याने. काय त्याची मती मारल्या गेली त्या गोट्याची. पोलिसांवर केस, आणि पोलीस बी केस दाखल करून घेतात त्यांच्या पोलीस बांधवावर. काय झालं यसनं बी ठिकाणा नाही राहिना बरं. आज काय ऐकतात ते चोट्या भामट्यात. सार्वजनिक बांधकामचा माणूस कोणी नाही. रात्री 12 वाजेला खोदकाम करतो. ज्या तीन लोकांनी टेंडर घेतलंय त्यांच्या बरोबर तेजस गोटे त्यांच्या पोटामध्ये. हा याच्या पोटाचा तेजस गोटे आता त्यांच्या पोटात. काही आदिवासी बांधव हाताशी धरून तेव्हाही हिलालांना त्यांच्या परिवारावर हा सूर्याजी पिसाळाची अवलाद, हा गोट्या. अरे तुझ्या गोट्या काढून तुझ्या दारात गोट्या नाही खेळले तर शिवसेनेची अवलाद माझं नको. तुला काय वाटतं? पोलीस प्रशासनाला हाताशी धरला म्हणजे शिवसेनेची मुस्कटी आवडशील? अरे घाबरू नको, ही वाघाची अवलाद आहे. हे सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. ज्या दिवशी शिवसैनिक जातवर उतरला त्या दिवशी कानून कायदे सगळे धाब्यावर ठेवतो आणि ज्याच्या करता धावला त्याला अन्याय मिळवून देतो. याला म्हणता खरी शिवसेना. नाडी बघून पुढे वाळणाऱ्यांची जात नाही ही शिवसेना. म्हणूनच शिवसेनेमध्ये सगळे गोरगरीब, पतदलित, एकही उद्योगपती नाही, सगळे सर्वसामान्य घरातले लोक या शिवसेनेमध्ये विरोधात जो 307चा जो कलम या ठिकाणी धुळे शहराच्या आमदारांच्या ऐकण्यावरून पोलीस प्रशासनाने या ठिकाणी दाखल केला. मला सर्वप्रथम तर पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विचारायचंय की कुठेतरी तुमची तरी सद्विवेक बुद्धी तुम्ही त्या ठिकाणी जागृत ठेवा. राजकारण्यांची जे आहे
काही विघ्न संतोषी राजकारणी त्यांची सद्विवेक बुद्धी तर त्या ठिकाणी गहाण ठेवली गेली आहे, परंतु प्रशासनाची तरी तुम्ही सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा की खरं अशा प्रकारची काही घटना घडलेली आहे का? आपण कोणाच्या सांगण्यावरून कोणावर गुन्हा दाखल करतोय? अहो 353 दाखल करताय सूर्यास्तानंतर. जसं बापूजींनी या ठिकाणी सांगितलं की कुठलं पोस्टमॉर्टम होत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे, तशाच पद्धतीचे स्पष्ट निर्देश आहे की सूर्यास्तानंतर कुठलंही अतिक्रमण, मग ते रहिवास असो, कमर्शियल असो किंवा वाणिज्य असो, कुठलंही अतिक्रमण काढता येत नाही. मग 11:30-12 वाजेच्या वेळेस कुठला रॅम्प बनवण्याचं काम त्या ठिकाणी चाललं होतं, कुठलं अतिक्रमण काढण्याचं काम चाललं होतं? आणि मला प्रशासनाला विचारायचंय, पोलीस प्रशासनाला, सार्वजनिक बांधकाम विभागाला, महापालिका प्रशासनाला, की तुमचे कुठले अधिकारी आणि कुठले कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते ज्यांच्या कामाला त्या ठिकाणी अटकाव केला अण्णांनी आणि त्यांच्यावर 353 दाखल झाला? दगडफेक झाली असेल तर कुणी दगडफेक केली, कुणावर केली, कोण जखमी झाले, त्या जखमीचा निदान एखादा सिव्हिल हॉस्पिटलचा मेमो तरी या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रशासनाने आणून पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी दाखवा. मग आम्ही मान्य करू की खरंच 307 दाखल व्हायला स्फूर्तीदायक आहे. आज माझ्या सहकार्याने सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला की अण्णांना धर्मवीर पदवी त्यांच्या आई वडिलांनी दिलेली नाहीये. त्यांच्यातला जो कणकरपणा आहे, त्यांच्यातलं जे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाची दखल म्हणून आपण सगळ्यांनी मिळून अण्णांना धर्मवीर ही पदवी दिलेली आहे. आज कोणत्या गुन्ह्याखाली अण्णांवर म्हणजे गुन्हा दाखल केला आहे? तर एका लिंगायत समाजाची पांझरा नदीच्या पूर्व दिशेच्या किनाऱ्यावर पुरातन महाकालेश्वर महादेवाचं मंदिर आहे. लिंगायत समाजाची दफनभूमी आहे आणि उत्तरेला आदिवासी भिल्ल समाजाचं जे काही दफनभूमी आहे. अण्णांनी कोणाची प्रॉपर्टी हडप केलेली नाहीये. आज जो यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालाय तो समाजासाठी काम करताना दाखल झालेला आहे. काय गरज पडलेली होती अण्णांना रात्री 12 वाजता तिथे धावत जायची? हा सगळ्या समाजावर होणारा अन्याय, हा अन्याय धुवून काढण्यासाठी अण्णा धावतायत. आणि मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, मी काही कोणी मोठी नेता नाहीये किंवा कोणी नाहीये, पण आज जो अण्णांवर जो गुन्हा दाखल झालाय त्या गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठी आपण इथे आज जमलेलो आहोत. आणि मला एवढंच म्हणायचं आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे, ही अशी जी काही आख्यायिका आहे ती अण्णांच्या बाबतीत सार्थ ठरते. म्हणून आपण सगळ्यांनी आज जो पाठिंबा दिलाय शिवसेना पक्षाला, असंच पाठिंबा आम्हाला द्या. आणि या धुळे शहरावर होणाऱ्या, मग तो एखादा नेता असो किंवा सामान्य नागरिक असो, त्याच्या पाठीशी असेच कणखरपणे उभे राहा. आणि हा जो काही अन्याय होणार आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, अहोरात्र तुमच्यासाठी काम करण्यासाठी शिवसेना विभागाचा मोर्चा आहे. काही पदाधिकारी आमच्या जिल्ह्यातले आले, तमाम जिल्ह्यातल्या भगिनी म्हणत होत्या, अण्णा आम्ही मोर्चाला येऊ का, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अण्णांनी सांगितलं नाही, यायचं नाही. मी बघतो आमचे शहरातले पदाधिकारी, ही तर नुसती झाकी आहे शहरातली. पोलीस अधीक्षक साहेब, उद्या जर संपूर्ण धुळे जिल्हा पेटून उठला ना तर तुम्हाला या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सांभाळणं फार कठीण होईल. ही धमकी नाही, नम्रपणाने मी तुमच्या निदर्शनास आणतोय, नम्रपणाने. आणि म्हणून यापुढे प्रत्येक शिवसेनेचा मत, तो जिल्हा प्रमुख असो, पदाधिकारी असो, सामान्य सैनिक असो, त्याच्यावर आमदारांच्या ताकदीवर तुम्ही जर या ठिकाणी कोणतेही गुन्हे करणार असाल तर एकदा नाही 100दा विचार करावा लागेल, 100दा विचार करावा लागेल. शेवटी शिवसेना सत्तेत सहभागी आहे. आमदार गोठेंनी 2-5 वाजता सीएमचा तुम्हाला फोन केला असेल असं समजतंय. सीएमच्या फोनला लागून तुम्ही त्या ठिकाणी 307चा गुन्हा नोंदवला असाल, पण सकृत दर्शनी तुम्ही त्या ठिकाणी तुमचे डोळे उघडे ठेवायला पाहिजे होते. हिरालाल माळीनी दगड मारला का? हिरालाल माळीनी त्या ठिकाणी अर्वाच्य शिव्या दिल्या का? हे तुम्ही पडताळून पाहायला पाहिजे होतं, पण ते काही पाहिले नाहीत. केवळ राजकीय आकसापोटी तुम्ही त्या ठिकाणी आमदार सांगतो म्हणून गुन्हा नोंदवलाय. हे कितपत उचित आहे याचाही आपण साकल्याने विचार करा.